आपल्या घरातल्या देवघरातल्या देवाला रोज नैवेद्य गेला पाहिजे. देता ना तुम्ही? निवद देता का नैवेद्य देता? काय ग, निवद देता ना? मला माहिती तुमचा निवद ते एवढंच असतं चांदक. त्याच्यावर एकच बटाट्याची फोड, भजी बनवली असेल तर एकच, कुरडयाची तर अर्धीच काढी, आणि स्वतःला खायचं असेल तर एक मोठं ताट, एक बाउल भरून, एक वाटी भरून भाजी. स्वतःला खायला कसं लागतं? मला गंमत वाटते, बाहेर बाजारातून फळं आणतात आपण लोक आणि देवासमोर ठेवतात, जसं आणलं तसंच ठेवतात, आणि स्वतःला खायचं म्हणलं की मग धुता, पुसता, त्यातल्या बिया बाजूला काढता, मग ते खाता. किती स्वार्थी आहेत आपण, नाही? अरे देवाला देताना सुद्धा तो बालभोग, राजभोग तसाच दिला पाहिजे जसा आपण खातोय. पूर्ण ताट भरून देवाला जेवण दिलं पाहिजे, पूर्ण ताट भरून. सकाळी मिठाई किंवा काजू बदाम ड्रायफ्रूट, दुपारी पूर्ण भोजन, आणि संध्याकाळी निदान दूध तरी. असे 3 टप्पे आहेत देवाचे आपल्या गृहस्थ जीवनातले, आणि तिन्ही वेळेला तुळशीपत्र त्यावर असावं. तर आपल्या घरामध्ये देव नांदतो. फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही, तो आपल्या घरामध्ये सुद्धा देव आहे. पण त्याला देव पण आणणं हे त्या स्त्रीच्या हातात आहे. आणि ऐका, देवघरातल्या देवांची पूजा पुरुषानं करायची असते, माना काय हलवतं नसतं. घरातल्या देवाची पूजा पुरुषानं करावी हा नियम आहे. नैवेद्य बायांनी द्यावा. आता ह्या खुश झाल्या, आता सुधरतील म्हणे. असं आहे. नैवेद्य तयार केला आणि बाबा तुलसी आपल्या चौबाईद्वारे काय म्हणतात? एक बार जननी अनवाई करी श्रृंगार पालना पोट. नैवेद्याचं ताट ठेवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवावं. ऐका, नैवेद्य कसा अर्पण करावा? नैवेद्याची थाळी तयार करावी, त्याच्यावर झाकण ठेवावं, कुणाची नजर पडू नये नैवेद्यावर, बाहेरच्या माणसाची तर नाहीच नाही. जसं आपल्या लहान बाळाला तुम्ही खाऊ घालता की नाही, दुसऱ्या देखत खाऊ घालता का? घालता का? मनाला स्क्रू आहेत का? घालत नाही ना. पण देवाला सुद्धा दुसऱ्या देखत जेव घालायचं नसतं. आपला देव आहे, माझा देव आहे, माझा राम आहे, माझा कृष्ण आहे. आणि मग त्या ताटावर झाकण ठेवायचं आणि डोळे बंद करून तिथे निदान 5 ते 10 मिनिट तरी बसायचं. आणि वेळ नसेल तर तुम्ही तुमचं काम करू शकता, पण तिथे बसून 10 मिनिटं देवाला प्रार्थना करा. आइये प्रभो, तुम्ही ही सृष्टी मला दाखवली, हे अन्नधान्य तुम्ही उत्पन्न केलं देवा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. अशी डोळे बंद करून प्रार्थना करा. कौन कहता है भगवान खाते नहीं, अरे नाम देव की तरह तुम खिलाते नहीं. तो खायला तयार आहे. निश्चितपणे देव तुमचा नैवेद्य स्वीकार करे. आईनं तसंच केलं. कौसल्य मातेने ताट ठेवलं, त्याच्यावर झाकण ठेवलं आणि डोळे बंद केले आणि देवाला आळवताय. आइए प्रभु आइए, आइए प्रभु आइए, आइए प्रभु आइए, आइए प्रभु आइए. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि. आइए नाथ, आइए प्रभु जी, आइए विष्णु, आइए श्री हरी. आवाज दिला. काय झालं? देवाला वाटलं आपण आलोय अयोध्येमध्ये, पण आईला जर दर्शन दिलं नाही तर आईचं जीवन सफल होणार नाही. रामचंद्रजी विचार करत. आणि म्हणून अतिशय मर्यादेमध्ये एक अशी झाकी दाखवली, अर्थात असं स्वरूप दाखवलं की काही क्षणात जेव्हा माता कौसल्याने नेत्र उघडले ना, तेव्हा साक्षात राम तिथे भोजन करत होते. साक्षात राम. आणि आईने बघितलं, माझं बाळ भोजन करतंय. एक क्षणात आई बघत होती. आई डोळ्यातून पाणी वाहत होतं. साक्षात देव. एका क्षणात श्री हरी विष्णूचं दर्शन आणि एका क्षणात राम दर्शन, असे 2 स्वरूप मातेला दाखवले. दिखरावा मात ही नीज, अद्भुत रूप अखंड, रोम रोम प्रति लागे, कोटी कोटी ब्रह्मांड. असं दर्शन माता कौसल्याला त्या ठिकाणी करून दिलं. अशीच लीला कृष्ण अवतारामध्ये यशोदे सोबत आहे, पण त्यामध्ये थोडासा बदल आहे. थोडासा बदल.
माता कौसल्येला राम स्वरूपाचं दर्शन झालं. आई कृतार्थ झाली. हळूहळू राम मोठे झाले आहेत. ही भावंड अंगणामध्ये खेळतायत आणि खेळता खेळता महाराज अंगणामधून दारामधून गल्लीमध्ये चालली आहेत. मोठे झाले. आता आईला दर्शन करून दिलं. बाप राहिला होता दर्शनाचा. महाराजा दशरथाला थोडासा अभिमान झाला होता का मीच असा चक्रवर्ती सम्राट आहे की साक्षात इथे 4 स्वरूप प्रकट झालेले आहे. 4 स्वरूप. जीवनामध्ये अभिमान नसावा. राम हातात येत नाही. गंमत अशी झाली, राजकारभार लवकर आटोपला महाराजांनी आणि विचार केला की आज रामासोबत जेवण करू. कधीतरी बापाला वाटतं ना लेकरू मांडीवर घेऊन खाऊ घालावं म्हणून. वाटतं की नाही? वाटतं ना. बाप होण्याचं सुख त्यातच आहे. बाळ मांडीवर असेल तर सुख आहे. काय झालं, महाराजा दशरथ मुकुट डोक्यावर आहे आणि डोक्यावर मुकुट घेऊन आलेले आहे. आणि आल्याबरोबर कौसल्या मातेला प्रश्न केला, क्यों कौसल्या, राम ने भोजन पा लिया? बोले महाराज राम तो सुबह से खेल रहा है, आंगन में खेल रहा है. लक्षात येते तुमच्या? सकाळपासून राम तो अंगणात खेळतोय. बाया म्हणत असतात ना नवऱ्याला, ते कार्ट सकाळपासून अंगणात खेळतोय. सकाळपासून तुम्ही ना एवढं डोक्यावर चढवून ठेवलं त्याला, मला तर घाबरतच नाही. पकडायला गेलं तरी पळून जातंय. आया असंच घराणं करत असतात नवऱ्याजवळ. आणि म्हणून कौसल्या माता घराणं करायला लागल्या. त्यावेळेला राजा दशरथ म्हणतात, कसा येत नाही मी पाहतो, मी जातो आणण्यासाठी. ह्या छोट्या छोट्या प्रसंगावर आपल्याला एक आदर्श मिळतो. राजा मुकुटासहित रामचंद्रांना आणायला गेला. माझ्याकडे लक्ष द्या, मुकुटासहित. त्यावेळेला गोस्वामी तुलसीदासजी काय म्हणतात, भोजन करत बोले जब राजा नहीं आवत तजी बाल समाजा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. भोजन करत बोले जब राजा. ताट वाटलेलं होतं आणि राजा आले. म्हटले मी रामचंद्रांना आणायला जातो. आता मुकुटासहित आणायला गेले. ही डोक्यावरची टोपी आहे ना, फार घोटाळा करते कधी कधी. टोपी वारकऱ्याची असेल तर मिळवलं, माफ करा थोडस स्पष्ट बोलते. या टोपीवर पण एक दोहा आहे कबीर महाराजांचा. आमच्या आदरणीय सीताराम महाराज म्हातारी इथं बसलेले आहेत. महाराज आपल्याला माहितीये दोहा, प्रत्येक विषयावर दोहा लिहिलाय कबीर महाराजांनी. थोडं विक्षेप करू नका, शांत बसा. विक्षेप करू नका, शांत बसा. थोडं सगळ्या गोष्टीवर दोहे लिहिलेत. म्हणून महाराज सांगू का, सीताराम महाराज दोहा सांगू का, म्हणू का? तुमची आज्ञा असेल तर म्हणे, कारण वडीलधारी आहेत समोर सगळी. सांगू का? पण हा दोहा वारकऱ्यांच्या टोपीसाठी नाही. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे तेरे मन में काला बाजार. कोणाला वाईट वाटू देऊ नका. ते टोपी, ही टोपी फार घोटाळा करते कधी कधी. म्हणून डोक्यावरच्या मुकुटानं घोटाळा केला. रामाला आणायला गेले महाराज. राम एवढे पळाले, एवढे पळाले. राम म्हणले असशील तू बाप, पण मी जगाचा बाप आहे. काय तो असशील बाप, मी जगाचा बाप आहे. जोपर्यंत अहंकाराचा मुकुट डोक्यावर आहे तोपर्यंत मी हाताला लागणार नाही. एवढे राम पळाले, एवढे राम पळाले. ठुमक 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 चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. छन 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 पायातली घुंगरू वाजायची, नुपूर वाजायची. एवढे राजा दशरथ, सगळ्या प्रजेला सांभाळणारा राजा दशरथ. राजा दशरथ इंद्र लोकात गेल्यावर जो इंद्र त्यांना बसायला आसन देतो, एवढूस पोर त्याच्या हातात लागेना. राजा दशरथांना डोक्याला मारून घेतलं, बाई कौसल्या कशी सांभाळती तर सांभाळ ग बाई, कार्ट तुझ्यावरच गेलंय. हातातच येत नाही. थकले भागले, दम भरला.
आणि पुन्हा आपल्या आसनावर येऊन बसले. कौशल्याने पाहिलं राजाचं तोंड पडलेलं. म्हणले महाराज आता मी जाऊ का आणायला? म्हणले जा बाई, तूच सांभाळतेस त्याला. कौशल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभू चल ही पराई. महाराज म्हणतात ज्या वेळेला माता कौशल्या आणायला गेल्या त्यावेळेला सुरुवातीला देव पळाला. शब्द नीट ऐका, सुरुवातीला देव पळाला, पण कौशल्यानं पळणं सोडलं नाही. त्याच्या मागे भरपूर पळावं लागतं. त्यावेळेला तो कुठेतरी हातात येत असतो. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून यादो. पळावं लागतं बाबा. तो म्हणतो पळ, मी थांबत नाही. त्याच्या मागे पळावं लागतं. आणि मग सुरुवातीला एवढ्या पळाल्या कौशल्या माता, पण वेग एवढा वाढवला. शेवटी राम म्हणले आई थकली असेल. राम जाग्यावर थांबले. आईनं पटकन उचललं आणि बापाच्या मांडीवर आणून पोहोचवलं. आता गंमत अशी झाली, उजव्या मांडीवर राम होते आणि ताट वाढलेलं होतं. राजांना समाधान झालं. राजानं मुकुट काढला, बाजूला ठेवला. आता गंमत ऐका, लक्षपूर्वक ऐका. उजव्या मांडीवर राम होते, उजव्या मांडीवर राम होते. आणि मग बापाचं काम काय? एक घास बाळाला खाऊ घालायचा, एक घास स्वतः खायचा. एक घास बाळाला खाऊ घालायचा, एक घास स्वतः खायचा. असा प्रत्येक बाप जगातला करत असतो, सांगायची गरज नाही. राजा दशरथांनी एक घास रामचंद्राला आणि एक घास स्वतःला. भूक एवढी लागली होती. काही वेळामध्ये असं झालं की रामचंद्रांना खाऊ घालणंच विसरले आणि स्वतःच खायला सुरुवात केली. देवाला राग आला. ज्याचं खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष आहे, देव त्याच्या मांडीवरही बसत नाही, त्याच्या हातातही येत नाही. म्हणून साधकावस्थेमध्ये साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. म्हणून खाणं पिणं कंट्रोल मध्ये असावं. तेवढंच खावं जेवढं शरीरानं भजन करता येईल, तेवढंच भोजन करावं. काय माझ्या बापाचं खातात म्हणा, पण अन्न परिमित असावं. म्हणून राजाच्या मांडीवरून राम उठले आणि पुन्हा पलायन करतायत. गोस्वामी तुलसीदासांनी थोडी कथा परिवर्तित केली. राम हातामध्ये आणण्यासाठी आपल्याला भजन केलं पाहिजे, कुठेतरी सिद्धता असली पाहिजे. कारण या गाडीला चालवणारा मालक तो आहे. प्रभू रामचंद्रांना विद्याध्ययन करण्याची काय गरज आहे? बाबा तुलसी म्हणतात जिनकी श्वास सहज श्रुतीचारी, ज्यांच्या श्वासामध्ये वेद आहे. कळतंय का? जिनकी श्वास सहज श्रुतीचारी, सो प्रभू पडय कौतुक भारी. अशा देवानं विद्याध्ययन करावं, कुलगुरूंच्या जवळ जाऊन. पण जगाला एक आदर्श द्यायचा होता. शांत बसा. काय? श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, किंवा गुरु कृपा ही केवलम शिष्याचे परम मंगलम. गुरूंच्या आश्रित झाल्याशिवाय शिष्याचं मंगल होत नाही, त्याचं कल्याण होत नाही. म्हणून गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये गेले. थोड्या काळामध्ये विद्याध्ययन केलं. गुरु महाराजांनी आशीर्वाद दिला. अतिशय सुसंस्कारामध्ये ही भावंड आहे. रामाची आज्ञा लक्ष्मणजी पाळतायत आणि भरतजींची आज्ञा शत्रुघ्नजी पाळतायत. माता पित्यांचं मुलांकडे छान लक्ष आहे. संस्कृती जपलेली आहे माईबाप. कथा परिवर्तित करतात. विद्याध्ययन झालं, प्रेम व्यक्त झालं. एक दिवस महादेवाचं ज्योतिष खरं ठरलं. सुकुमार अवस्थेमध्ये एक महात्मा येईल आई आणि तुझ्या बाळाला घेऊन जाईल. बाळाला घेऊन जाईल. विश्वामित्र महामुनी ज्ञानी, गादीचे पुत्र विश्वामित्रजी यांना ईश्वरीय संकेत झाला. विश्वामित्र वनामध्ये यज्ञ करत होते, याज्ञिक कर्म. पण हे आजूबाजूचे असुर यायचे, ताडका, सुबाहू, मारीच, आणि त्या यज्ञामध्ये अमंगल द्रव्य टाकायचे आणि यज्ञ अपवित्र करायचे. कंटाळून गेले होते विश्वामित्र. काय करू? एक दिवस स्वप्न दृष्टांत झाला की तुझ्या यज्ञाची रक्षा करणारा अयोध्येमध्ये जन्माला आलाय, तू जा त्याला घेऊन ये. आणि म्हणून विश्वामित्रजी निघाले. बाबा तुलसी महाराज वर्णन करतात. यह सब चरित कहा मुनि गाय,
विश्वामित्रजी तयार झाले. आता बघा, विश्वामित्रजी दशरथाच्या घराकडे निघाले राम आणि लक्ष्मणजींना घेण्यासाठी. लक्षपूर्वक ऐका. जात असताना विश्वामित्रांच्या मनामध्ये एक संशय आला. देवाला प्रगटच व्हायचं होतं तर एका साधूच्या आश्रमात प्रगट होता येत नव्हतं काय? एखाद्या मंदिरात प्रगट होता येत नव्हतं काय? एका गृहस्थाच्या घरी देव प्रगट झाला, आणि तेही राजा दशरथ, माता कौसल्या, राजघराण्यामध्ये देव आला. आम्हाला जर म्हटलं असता तर आमची झोपडी काय देवासाठी नव्हती काय? मनामध्ये विचार सुरू झाला. विश्वामित्र महाज्ञानी होते, पण विचाराचं मंथन करताना साधू प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधत असतात. साधूचं जीवन विरळ असतं. काल आपण साधूची व्याख्या ऐकली. सब कुछ करना पर कुछ नहीं करना. महाराजांचा एक अभंग आहे, संसारी असावे असूनी नसावे. त्यामध्ये दिसतात पण त्यामध्ये नाहीयेत. हा विचार विश्वामित्रजींनी केला आणि मग विश्वामित्रजी म्हणतात, धन्यो गृहस्थाश्रम. 4 आश्रमापैकी ब्रह्मचर्य, संन्यास, वानप्रस्थ या तिन्ही पैकी गृहस्थाश्रम हा धन्य आहे. पण कोणता गृहस्थाश्रम धन्य आहे? कोणता? ज्याच्यामध्ये अतिथीचा सत्कार होतो, ज्याच्यामध्ये गो ब्राह्मणांची पूजा केली जाते, जिथे पती पत्नींचा समन्वयक संसार आहे, मनामध्ये संशय नाही. आपण दुसऱ्या दिवशीची कथा ऐकली, जिथे फक्त प्रेम भरलेलं आहे, अशा गृहस्थाश्रमामध्ये देवाला सुद्धा यावं वाटतं. म्हणून धन्य गृहस्थाश्रम. काही काही परिवार आम्ही पाहतो कथेच्या माध्यमातून, एवढे छान परिवार असतात की असं वाटतं ठीक आहे आपण आलो, चांगलं केलं. पण काही परिवार असे असतात की असं वाटतं पुन्हा यांच्याकडे येणे नाही. मन मलिन, घर मलिन. देवाला आणायचं असेल तर या दोन्ही गोष्टी पवित्र पाहिजे. आपलं घरही पवित्र पाहिजे आणि मनही पवित्र पाहिजे. बऱ्याच बायांना घरात पडदे लावायची खूप सवय आहे. कशा हसल्या. पडदा म्हणलं की काहीतरी आलं. एखाद्या बाईच्या घरात आम्ही गेलो ना, चहा घ्यायला या म्हणतात महाराज. आम्हाला फार उल्हास बायांना आम्हाला बोलवण्यात या म्हणतात. मग पडदे 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 लागलेले असतात. एखाद्याच्या पडद्याकडे जायचं का ती बाई म्हणते तिकडे महाराज जाऊ नका, टाकाऊ सामान भरलेलं आहे, तिकडे कचरा आहे. म्हणजे कचऱ्याला पडदा लावला की झालं का काम? सारखं लपवायचंच काम का? किती दिवस पडदा ठेवायचा? किती दिवस? कधीतरी पडदा काढला पाहिजे ना बाबा. कारण जगामध्ये फक्त तू व्यापलेला आहेस. फक्त तुझा संसार आहे, तुझा ब्रह्म आहे, तुझं ब्रह्मांड आहे. त्याला पडदा आवडत नाही, त्याला स्वच्छता आवडते. देवघरात स्वच्छता पाहिजे. आता या गोष्टी सुद्धा कथेतून सांगाव्या लागतात तत्वज्ञान सोबत. काही काहींची देवघर आम्ही पाहतो, घाण, कचरा, ते देवघराची भांडी काळी काळी झालेली. ज्ञानेश्वरी बांधतात, मळकट कळकट झालेला कपडा, स्वतःच्या साड्या, स्वतःचे कपडे. का देवासाठी हा भेदभाव? तो सगुण साकार म्हणून आकाराला आलायच ना, मग त्याचा आनंद का नाही? का तो आपल्या घरात नाही? मलिनता मनातली त्याला आवडत नाही. माई बाप महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाटले स्फटिक जैसे. त्याला मनातली पवित्र आवडते आणि घरातली ही पवित्रता आवडते, तरच तो येतो. म्हणून मीराबाईसाठी सुद्धा आला, तो सर्व भक्तांसाठी आला. कारण तसं प्रेम मनामध्ये निर्माण केलं होतं. एका कवीनं फार सुंदर वर्णन केलंय. लगन तुझसे लगा बैठे. थोडीशी टाळीची साथ द्या आणि जे झोपलेत त्यांना थोडासा धक्का द्या. लगन तुझसे
बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुझसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। 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 तुम्हें अपना तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा। ये अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुझसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे होगा देखा जाएगा। अब जीवन लुटा बैठे जो होगा देखा जाएगा। कि अब जीवन लुटा बैठे जो होगा देखा जाएगा। अब जीवन लुटा बैठे जो होगा देखा जाएगा। 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 लगन तुझसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुझसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा। 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 तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा। तुम राजी हो जिसमें तेरी रजा है। अर्थात देवा तू माझ्यावर कृपा कर आणि दुर्बुद्धी दे म्हणा कदा नको नारायणा मला सद्बुद्धी दे। या अर्थानं राजा दशरथांचं घराणं होतं। विश्वामित्रजी अयोध्येच्या तीरावर बसले। गुप्तचरांनी पाहिलं आणि धावत जाऊन राजा दशरथांना निरोप दिला। ओ म्हणले गादीचे पुत्र विश्वामित्र आले। अनवाणी पायानं राजा धावू लागला। अनवाणी पाय राजाला संत प्रेम होतं। धावत राजा गेला, विश्वामित्रांना नमस्कार केला आणि पूजन करण्यासाठी घरी घेऊन आला। गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, पाद्य पूजन झालं, फल आहार झाला आणि राजाने विश्वामित्रजींना प्रश्न केला की ही कारण आगमनो किना, असं कोणतं कारण आहे की तुम्ही माझ्याकडे आलात? विश्वामित्रजींनी उत्तर दिलं, असुर समूह सतावही मोही मै याचना आयवून रपतोही। मला असुर दानव मला त्रास देतायत म्हणून तुला याचना करण्यासाठी आलो। राजा लगेच चरणावर झुकला, हात जोडले, महाराज मी काय सेवा करू? महाराजांनी मागणी केली, अनुज सहित देहू रघुनाथा निसिचर वदमय होऊ सनाथा। लक्ष्मणा सहित रामाला दे। पडद्याच्या पाठीमागून कौसल्य माता ऐकत होत्या, माईबाप ऐकत होते आणि डोळ्यातून घळघळ अश्रू निघायला लागले होते। तो काशीचा बाबा आला होता, त्यानं खरं सांगितलं, सुकुमार अवस्थेत महात्मा येईल। पण रडता रडता हसतही होत्या। का? सुनमुख पाहायचं होतं ना, सुनबाई पाहायची होती म्हणून थोडं थोडं हसतही होत्या।
विश्वामित्रजी म्हणतात, राजा अनुज सहित देव रघुनाथा. राजानं गुडघे टेकले, कारण राजाला हा पहिल्यांदाच धक्का बसला. महाराज माफ करा, सब सूत मोही प्राण की नाही, राम देत नाही बनही गोसाई. सगळी मुलं मला प्राणाहून प्रिय आहे, पण राम माझा प्राण आहे बाबा. आणि जर प्राण गेला तर शरीराला काय किंमत राहते? एकदा राम गेला कोण विचारत? रामाला जाऊ द्यायचं नाही. नाही बाबा, मी येतो ना तुमच्या सोबत. विनाश्रयान शोभंती पंडिता वनिता लता, हे पूर्ण करण्यासाठी मी येतो ना. विश्वामित्राने सांगितलं, महाराज तुम्ही भलेही याल, तुम्ही भलेही आमच्या सोबत याल, पण त्या असुरांचा मृत्यू तुमच्या हातात नाही आहे. त्यांचा मृत्यू राम लक्ष्मणाच्या हातात आहे. एवढं सांगितल्यावरही राजा ऐकत नाही. शेवटी विश्वामित्र निघण्याच्या तयारीत असताना कुलगुरू वसिष्ठांनी सावध केलं, राजा हे विश्वामित्र आहे, एखादा श्राप जर बाळांना दिला ना तर आयुष्य उद्ध्वस्त होईल. भीती घातली, भीती घातल्याशिवाय माणसं सुधरत नाही. हा, भीती घातल्याशिवाय. बघा तुम्ही, भीती असेल की लगेच कोविड वाटला तर लोक हरिपाठ पाठ करायला लागले. बऱ्याच जणांचं लॉकडाऊन मध्ये ज्ञानेश्वरी पारायण झाले, तुकाराम गाथा. हे रिकामा वेळ भीतीपोटी पण झाले. अंगणात निघला साप तर म्हणे, देवा तू माझा बाप. राम 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 राम. श्री गुरुचरण सरळ मुकुल सुद्धा बरनर बोरी कोण बुद्धिहीन तुम जाणी की समीर कोण बलबुद्धी विद्या देव. निघून गेला साप, पठ्या देवाचा बापाचा बाप. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? लगेच कॅसेट परिवर्तित. भीती आहे. राजा म्हटलं, असं होईल का? हा, असं होऊ शकतं. पटकन राजानं विश्वामित्राचे पाय धरले. म्हटलं, महाराज माझ्या मुलांना घेऊन जा, घेऊन जा, हरकत नाही, घेऊन जा. विश्वामित्रजी आनंदी झाले आणि राम लक्ष्मणांनी तयारी केली. बाबा तुलसी वर्णन करतात, रामचंद्रजी भैया लक्ष्मणजी विश्वामित्रजींच्या संगतीला निघाले. प्रवास सुरू केला. काही ठिकाणी मुक्काम केला. या मुक्कामामध्ये गंमत अशी होती, शांत बसा. मुक्कामामध्ये गंमत अशी होती, सर्वप्रथम झोपायचे विश्वामित्र, नंतर रामचंद्र आणि नंतर लक्ष्मण जी. उठताना सर्वप्रथम भैया लक्ष्मण, नंतर रामचंद्र आणि नंतर विश्वामित्रजी. म्हणजे देवानं सोबत असताना सुद्धा आपलं गुरुप्रेम सेवा सोडली नाही. विश्वामित्रजींच्या चरणाची सेवा रामचंद्रांनी करावी आणि रामचंद्रजींच्या चरणाची सेवा भैया लक्ष्मणांनी करावी. हा आदर्श आहे, आदर्श आहे. आम्ही राजाची मुलं आहे विसरून गेले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. गुरु कृपा अंजन. या अर्थाने प्रातः समय झाला आणि ही मंडळी वनाच्या दिशेने निघाली. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, धनुष्य यज्ञ, पुढे धनुष्य यज्ञ आहे त्यांच्या समोर आणि आता या विश्वामित्रजींचा यज्ञ आहे. पुढे प्रस्थान हळूहळू सुरू झालं. बाबा वर्णन करतात, आकाशामध्ये हास्यवदन करणारी राक्षस माता मोठ्या मोठ्यानं हास्यवदन करू लागली. विश्वामित्रजीने इशारा केला रामचंद्रजीला, रामा ही जाती राक्षसांची माता ताडका, तर्कसातून बाण काढ आणि हिला वधित कर. गुरूंचा आदेश शिरोधार्य केला. तर्कसातून बाण काढला, निशाणा धरला आणि पहिल्याच बाणामध्ये रामचंद्राने ताडकेचा वध केला. राम अवतारातही जिला पहिल्यांदा मारलं ती बाई आहे आणि कृष्ण अवतारातही जिला पहिल्यांदा मारलं ती बाई आहे. क्षत्रिय स्त्रियांवर हात उचलत नाही, मग बाईला मारलं का? कारण असुरांचं मूळ, जी आई जन्माला जर असुर जन्माला घालत असेल, जननी जने तो या जने दाता या शूर, नाही तो वो पांच भली कहा गमावे नूर. जन्माला घालावा तर शूरवीर घालावा, असुर घालू नये. म्हणून ही असुरांची माता पुन्हा असुरांची उत्पत्ती करू नये म्हणून तिचा मुळासहित समाप्त रामचंद्रांनी केलं. ताडकेचा वध झाला. सुबाऊ मारीच्या पर्यंत बातमी पोहोचली. माईबाप ही सर्व मंडळी विश्वामित्रजींच्या आश्रमात पोहोचली
आश्रमाची साफसफाई केली, यज्ञकुंड तयार केला. एका बाजूला रामचंद्र, एका बाजूला भैया लक्ष्मण, मध्यस्थी विश्वामित्रांचा यज्ञ हवन प्रारंभ झाला. मंगल द्रव्य समिधा स्वाहाकार सुरू झाला आणि यज्ञ प्रारंभ झाला. जसा मंगल द्रव्याचा सुगंध आकाशामध्ये गेला तसंच सुबाहू आणि मारीच अमंगल द्रव्य हातामध्ये घेऊन आकाशामध्ये आले. आमच्या आईला मारणाऱ्याचा प्रतिशोध घ्यायचा, यांच्या यज्ञाचा विध्वंस करायचा म्हणून हे आले. विश्वामित्रजी पुन्हा राम लक्ष्मणाकडे बघतात. झालं असं, ज्या वेळेला सुबाहू मारीच आले त्यावेळेला दोघांकडे रामचंद्रांनी पाहिलं आणि बिना टोकाचा बाण मारला. मारीचाला 100 योजन दूर फेकून दिलं आणि सुबाहूला मुळासहित नष्ट केलं, वधित केलं, मारलं. प्रश्न असा आहे, मारीचाला बिना टोकाचा बाण मारला आणि लांब फेकलं, कारण रावणाची पण काळजी आहे ना रामाला. ते सोन्याचं हरिण कोण बनेल पुढे, म्हणून लांब फेकलं, फक्त लांब, मारलं नाही. पुढे त्याचा वध बाकी आहे. सुबाहूला वधित केलं. यज्ञ पूर्ण झाला. बला आणि अतिबला नावाच्या 2 विद्या विश्वामित्रजींनी राम लक्ष्मणाला प्रदान केल्या आणि दोघांचा सत्कार केला. त्याच वेळेला जनकपुरावरून एक पत्र आलं होतं आणि ते पत्र विश्वामित्रांच्या हातात पडलं. पत्र वाचल्यावर कळलं की जनकाची कन्या जानकी आता उपवर झालेली आहे आणि तिच्या विवाह सोहळ्यासाठी धनुष्य यज्ञाचं आयोजन केलंय. विश्वामित्र म्हटले, चला रामजी, अब मैया सीता राह देख रही है, आता जावं लागेल. बघा, धनुष्य यज्ञाचंच आयोजन केलं. तुम्ही रामायण पाहिलं टीव्हीवर? याच्या अगोदर ऐकलं का कधी रामकथा? ऐकलेली आहे. मग मी प्रश्न करते, ज्यांनी ऐकले त्यांना उत्तर देता आलं तर द्या, घाबरू नका, काही सुळावर इथं चढवणार नाही कोणी. जानकी मातेच्या विवाहासाठी धनुष्य यज्ञाचंच का आयोजन केलं, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरं आयोजन करता येत होतं, पण धनुष्य यज्ञाचंच आयोजन का? तर त्याचं उत्तर देते. असं आहे, जनकांकडे जो शिवधनुष्य होता तो शिवधनुष्य जनकाचा नव्हता, तो भगवान सांब सदाशिवाचा होता. आणि सांब सदाशिवाने परशुरामजीला तो धनुष्य दिला होता. परशुराम, रेणुका माता आणि जमदग्नीचा मुलगा परशुराम यांना तो शिवधनुष्य दिला होता. तपश्चर्येला जात असताना शिवधनुष्य त्यांनी जनकाकडे दिला होता आणि तो शिवधनुष्य इतका विशाल आणि जड होता की रावणासारखे 10 जरी आले तरी तो हलत सुद्धा नव्हता, इतका जड होता. त्याला उचलण्यासाठी शक्ती लागत होती. 5-6 वर्षाची जानकी मैया होती. जानकी मैया 5-6 वर्षाची होती आणि ती एकदा खेळता खेळता धनुष्य ज्या कक्षात ठेवला त्या कक्षामध्ये आली होती. तिनं पाहिलं की सगळी जमीन स्वच्छ केलेली आहे, पण धनुष्याखालची जमीन स्वच्छ नाहीये, घाण आहे खाली. मग तिला वाटलं आपण ही जमीन स्वच्छ करावी. मुलींना नाद असतो घर साफ करायचा, जानकीमध्ये हे गुण होते. आणि म्हणून तिनं गाईचं शेण आणलं, गोवर आणलं, लक्ष द्या माझ्याकडे, आणि ते शेणानं सारवण्याचं काम केलं. पण धनुष्याच्या आजूबाजूची जमीन साफ होऊ लागली, धनुष्याखालची जागा कोरडी आहे. अशा वेळेला जो रावणासारख्या 10 उचलत नाही असा शिवधनुष्य डाव्या हातात उचलला. डाव्या हातात जानकी माते असं सारलं आणि असं ठेवून दिला. थोड्या वेळानं महाराजा जनक पूजा करायला आले आणि त्यांनी पाहिलं की धनुष्य थोडा सरकलेला आहे, जमीन सारलेली आहे. त्यांनी सैनिकाला आवाज दिला, अरे म्हणलं इकडे या, हा धनुष्य उचलायला किती जण आले होते? सगळे सैनिक म्हणले, महाराज आम्ही इथे आलोच नाही. अरे मग हे धनुष्य उचलला कोणी? दुडू दुडू धावत आली, म्हणले अहो बाबा काय एवढा गोंगाट करताय, धनुष्य मी उचलला. तू उचलला? त्यांना वाटलं मुलगी गंमत करायला लागली. बाळ कसा उचलला? तिनं जेव्हा जनकांच्या समोर पुन्हा डाव्या हातातून उचलला, बाबा असा उचलला, असं सारलं आणि असा ठेवला. चक्कर येऊन पडला राजा, उठच ना महाराज, जाग्यावर चक्कर येऊन पडला. एवढी ताकद! अरे ही साक्षात भवानी आहे, साक्षात भगवती आहे. आणि त्याच दिवशी राजानं संकल्प केला की याच शिवधनुष्याला उचलून जो कोणी दोरी लावेल त्याच्याच गळ्यात माझी जानकी वरमाला घालेल. हा प्रण होता.
विश्वामित्रजींना ठाऊक होतं आता उचलणार नेमकं कोण आहे म्हणून. विश्वामित्रजी म्हटले चला. रामचंद्रांना ठाऊक नव्हतं. तसं पाहायला तो त्रिकालज्ञानी आहे, पण या चरित्रामध्ये एवढे भोळे झाले आहेत राम, कुठे जायचं माहित नाही. लक्ष्मणजी भोळे झाले आहेत. गुरुजी पुढे चलतायत, मागे राम लक्ष्मणजी चलतायत. चलता चलता गुरु बरेच पुढे निघून गेले वनामध्ये. गुरु महाराज बरेच पुढे निघून गेले, पण रामचंद्र जिथे थांबायचं होतं तिथे बरोबर थांबले. गुरूंनी मागे वळून पाहिलं आणि गुरुजी हसले. विश्वामित्रजी जवळ येऊन म्हणतात, रामा काय चतुरेस रे, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाली, काय चतुरेस. काय झालं गुरुवर. अरे मी थांबलो नाही, पण तुला जिथे थांबायला पाहिजे होतं तिथे तू थांबलास. आणि ते ठिकाण होतं गौतमाचा आश्रम, अहिल्याचा उद्धार. अहिल्या वाट पाहत होती महाराज. गौतम नारी श्राप बस, उपल देह धरी धीर, चरण कमल रज चाहती, कृपा करो रघुवीर. गौतमांची पत्नी सुंदर होती दिसायला. तिच्यावर इंद्राची वाईट नजर पडली होती. इंद्रा पडली भदे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. खूप सुंदर होती. एकदा गौतम घरी नसताना स्नानाला गेले होते. इंद्राची वाईट नजर पडली आणि गौतम जेव्हा परत आले, गौतम ऋषी, तेव्हा बघतायत की आश्रमामध्ये इंद्र एकीकडे, माझी पत्नी एकीकडे आहे. म्हणून त्यांनी इंद्राला श्राप दिला होता, अंगाला भद पडतील तुझ्या. भद पडली होती. त्यांना वाटलं अहिल्या पण दोषी, म्हणून अहिल्याला श्राप दिला, दगड होऊन पडशील तू, शिळा होईल तुझी. अहिल्यानं उशाप मागितला, महाराज माझा काही दोष नाही, काही दोष नाही. ठीक आहे, तुझी जरी शिळा झाली तर तुझी नजर मात्र सजीव राहील. म्हणून डोळे बिरबिरणारे होते, शोधत होती रामाला. आणि अहिल्या मिथिला जात असताना, जनकपूरला जात असताना रामचंद्रांना इथे थांबावं लागेल आणि तुझा उद्धार करावा लागेल. आज ती वेळ आली, आज ती वेळ आली. रामचंद्रजी जवळ जातात. विश्वामित्राने सांगितलं, रामा तुझी वाट बघते अहिल्या, मर्यादा पुरुषोत्तम आहे. गुरुजीने सांगितलं तुझ्या चरण स्पर्शाची वाट पाहते, पण मर्यादा पुरुषोत्तम आहे. पायानं स्पर्श कसा करायचा, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी चरण असे आधार धरले आणि वाऱ्याला आज्ञा दिली. हळूहळू वारा वाहला आणि त्या पायाला चिकटलेली रज वाळू त्या शिळेवर पडली आणि हळूहळू ती शिळा उद्धारित झाली आणि सुंदर स्त्री त्याच्यातून तिचं निर्माण झालं. पर सतपद पावन शोक नसावन, प्रकट भई तप पुंज सही. सतपद पावन शोक नसावन, प्रकट भई तप पुंज सही. ते खतर गुनायक जन सुखदायक, सन्मुख होई कर जोई रही. अति प्रेम अधीरा पुलक शरीरा, मुख नहीं आवत वचन कही. अति से बड़ बागी चरण निलागी, युगल नून जलधार बही. युगल नयन जलधार बही, युगल नयन जलधार बही. डोळ्यातून अश्रूच्या धारा आणि एवढी सुंदर स्त्री प्रगट झाली. महाराज प्रणाम केला. रामचंद्रजी आनंद प्रसन्न व्यक्त करतात आणि विचारतात, देवी मी आपल्यावर प्रसन्न आहे, आपण खूप वाट पाहिली माझी, मी आपल्याला वरदान काय देऊ. महिला मंडळ अहिल्याने वरदान मागितलं. अहिल्या देवी म्हणतात, प्रभूजी मला वरदान द्यायचंच असेल तर दुसरं तिसरं काही नको. ज्या पतीच्या श्रापामुळे मला आपलं दर्शन झालं त्याच पतीची सेवा करण्यासाठी मला पती लोकात पाठवा, मला दुसरं काही नको. इकडे नवरा एकदा बोलला तर म्हणते वट सावित्री ती पूजाच करणार नाही. एकदा बोलला तर आणि तिकडे श्राप दिला तरी याचना काय आहे, पतीची सेवा करण्यासाठी पाठवा. या अर्थानं उद्धार केला. प्रभूजी पुन्हा प्रस्थान करतात. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करायला लागले. हळूहळू ही सर्व मंडळी मिथिलेच्या नगरीने चालली. नर नारी सुमन सुची संता, धर्मशील ज्ञानी गुणवंता. श्री राम जय राम, जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. विश्वामित्र
थी लापती पाए। हा हा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। सहज विराग रूप मणि मोरा, ध्येय उजीमी चंद्र चकोरा। हा हा श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। रामजी आणि लक्ष्मणजी सहित विश्वामित्रजी जेव्हा आले तेव्हा राजा जनकांनी, विदेह नगराचा राजा, जोग भोग मह राखीव गोई, राम बिलोकत प्रगटे उसोई, राजानं साष्टांग दंडवत घातला। दंडवत खाली काठीसारखं पडावं साधूच्या आणि देवाच्या समोर, राजानं दंडवत घातलं। आइए महाराज, आपका स्वागत है, बसायला आसन दिलं। पण आज राजाचं मन देवाकडे लागतच नव्हतं, कारण राजा जनकांची भक्ती आपल्या सर्वांना ठाऊक आहे। गीता सांगताना कुरुक्षेत्राच्या भूमीवर अर्जुनाला उदाहरण देतात राजा जनकाचं। भगवंत देवाच्या तोंडात ज्यांचं नाव आहे, मुखारविंदात ज्यांचं नाव आहे, एवढे महाराजा जनक आज पहिल्यांदा असं झालं की डोळे बंद केले की देव दिसायचा, आज दिसत नव्हता, दिसत नव्हता। राजा जनकाने विचार केला, नेमकं आज मला असं का होतंय? आणि मग त्यांनी एकाग्र चित्ताने राम लक्ष्मणाकडे पाहिलं। ते म्हटले, असं होय, हा हे कोण आहेत नेमके? मुनिकुल तिलक की नपकुल पालक? हे राजाची मुलं आहे की कुण्या ऋषीची मुलं आहे? एवढे सुंदर, एवढे देखणे। एकटक राजा पाहायला लागला, एकटक। विश्वामित्रजीने ओळखलं, राजा एकटक पाहतोय, मोहित झालाय राजा। आणि राजानं डोळे बंद केले आणि मनातल्या मनात राजा संकल्प करतोय, यातलं जे सावळ आहे ना, ते लयच सुंदर आहे। का कुणास ठाऊक असं वाटतं याच्याशी माझं काहीतरी नातं आहे। रामजी म्हणतात, हो सासरे बुवा, त्याच्यासाठी चालूय मी, त्याच्यासाठी चालूय, कारण काय मला इथे येण्याचं। विश्वामित्रजींना विचारलं, कोण आहेत हे एवढे सुंदर? आज यांच्या मुखकमलावरून माझं मन हटत नाही। दैविक शक्ती असणारे लोक असे असतात जगात की एक वेळेला असं वाटतं यांच्यात देवच बसला की काय कुणास ठाऊक। हे साक्षात देव तर नाही, देवाची कृपा त्यांच्यावर विशेष स्वरूपानं असते, मैबाप। आणि म्हणून कोण आहेत हे? विश्वामित्रजींनी परिचय केला, राजा तुला माहित नाही हे कोण आहे? हे चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची मुलं आहे, यांचं नाव राम आहे आणि यांचं नाव लक्ष्मण आहे। अयोध्येची मुलं म्हणलं की राजा दोन पावलं मागे सरकला, कारण धनुष्य यज्ञासाठी सगळ्या राज्यातल्या राजांना निमंत्रण होतं, पण अयोध्येला निमंत्रण नव्हतं। याचं पण एक कारण आहे, सगळ्या राजकुमारांना निमंत्रण होतं, पण राम लक्ष्मणांना निमंत्रण होते, अयोध्येला निमंत्रणच नाही। याचं पण एक कारण आहे। काय कारण असेल? याचं कारण असं होतं, ऐका। एकदा राजा जनक शिकारीला निघालेले होते आणि काही सैन्य होतं। शिकारीला गेल्यानंतर ते प्रवास करत करत एवढ्या लांब गेले की ते कधी अयोध्येच्या सीमेवर पोहोचले त्यांना कळालंच नाही। झुडपाच्या मागे बसले, गोमाता जलपान करत होती, पाण्याचा बुडबुड्याचा आवाज आला, त्या झुडपातून यांना गोमाता दिसलीच नाही। यांनी बाण मारला आणि तो बाण गायीला लागला आणि गो हत्येचं पाप राजा जनकाच्या माथ्यावर आलं। राजा तिथेच खाली पडला आणि जमिनीवर गडबड लोळून रडायला लागला की गो हत्या माझ्याकडून झाली, आता हे पाप कसं फेडू? राजा रडत असताना तिथे अयोध्येचे दोन सैनिक आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, महाराज रडू नका। काय रडताय? म्हटले, गो माता मरण पावली, माझ्या हातून पाप झालं गो हत्येचं। ते म्हणले, रडू नका। का? म्हटले, आमचा राजा एवढा सामर्थ्यशाली आहे की राजानं जर संकल्प सोडला आणि गायीवर जर पाण्याचे छिटे टाकले ना तर गाय उठून बसेल। राजाला आनंद झाला,
एवढं सामर्थ्य जर राजा दशरथात असेल तर आपल्या सैनिकांना पाठवायला हरकत नाही. म्हणून महाराजा जनकांनी आपले 2-3 सैनिक राजा दशरथांना बोलवण्यासाठी पाठवले. आता ती वेळ होती सकाळची. सकाळी सकाळी राजा शिव मंदिरात पूजेला जायचा. कुलगुरू वसिष्ठांसोबत महाराजा दशरथ पूजेसाठी निघालेले असताना रस्त्यातच हे सैनिक भेटले आणि सैनिक रडायला लागले, महाराज आमचा राजा खूप नीतिशाली आहे, खूप प्रेमळ आहे. आमच्या राजाच्या हातून तुमच्या राज्याच्या सीमेवर गो हत्या झाली आहे. हे पाप दूर करण्यासाठी आपण चलावं आणि गो मातेला जिवंत करावं. नीट ऐका. राजा म्हणला, शिवपूजन झाल्याशिवाय मी कुठे जात नाही. आणि काम काही फार मोठं नाहीये, काम फार छोट आहे. सैनिक म्हणले, गाईला जिवंत करायचं हे काम छोट आहे? ते म्हणले, हो, काम काही मोठं नाहीये आणि ते करण्यासाठी माझीच गरज असावी असंही काही नाहीये. ते म्हणले, म्हणजे? तिथे एक व्यक्ती शूद्र जातीचं झाडून काढत होता. झाडून त्या अंगणाला साफ करत होता शूद्र जातीचा व्यक्ती. राजाने आवाज दिला त्या झाडून काढणाऱ्याला, इकडे ये म्हणले. अरे म्हणलं, यांच्या सोबत जा. शरयू नदीचं पाणी घे. अयोध्येची शरयू नदी आहे. शरयू नदीचं पाणी घे आणि पाणी घेऊन असं म्हण, त्या झाडूवाल्याला सांगितलं, असं म्हण की मनानं, वचनानं, कर्मानं आमचा राजा जर प्रजेवर खरं प्रेम करत असेल तर हे गोमाता तू उठून बस, असं म्हण आणि जलाचे छिटे टाक. तो झाडूवाला या सैनिकासोबत गेला. माईबाप शर्यतलं जल घेतलं आणि हातात संकल्प केला, मनानं, वचनानं, कर्मानं आमचा राजा जर प्रजेवर खरं प्रेम करत असेल तर हे गोमाता तू उठून बस. जसे जलाचे छिटे पडले, गोमाता उठून चालायला लागली. महाराज, गोमाता उठून चालायला लागली. राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मग आता हा संदर्भ इकडे विवाहाच्या वेळेला लावला असं का? विश्वामित्र म्हणले, तू सगळ्यांना बोलवलं पण अयोध्येच्या राजकुमाराला बोलवलं नाही असं का? ते म्हणले, नको रे बाबा, साष्टांग दंडवत. अहो म्हणले, का? अहो म्हणले, गाय मेली, जिवंत करायला राजाला बोलवलं तर त्यांना झाडूवाल्याला पाठवलं. इकडे धनुष्याला दोरी लावायला राजकुमाराला बोलवलं आणि त्या राजकुमारांना जर वेळ नसेल तर असाच एखादा झाडूवाला येईल आणि दोर लावून जाईल. माझ्या जानकीचा विवाह काय झाडूवाल्यासोबत करून देऊ काय? अर्थात सामर्थ्य मोठं होतं, सामर्थ्य. म्हणून अयोध्येला निमंत्रण नव्हतं. रामचंद्रजी प्रसन्न चित्तानं राजाचं आतिथ्य स्वीकार करतात. राजानं नमस्कार केला. ज्याची जशी योग्यता तसं राहायला घर दिलं. बघा, ज्या वेळेला विश्वामित्रजी रामचंद्र आणि लक्ष्मणजींचा परिचय करून देत होते तेव्हा फक्त एका बाईनं ऐकलं होतं की हा सावळा आहे, हा राम आहे आणि गोरा आहे, हा लक्ष्मण आहे. आणि ते दिसायलाही दोघं सुंदर होते. फक्त एका बाईनं पाहिलं होतं, एकाच बाईनं पाहिलं होतं. पण अख्ख्या अयोध्येत प्रचार. सीताराम महाराज कधी सप्ताह करायचा असला या भागात पत्रिका छापायच्या नाही, फक्त एखाद्या बाईला जवळ बोलवायचं, तिला म्हणायचं, बर का मुळशीत सप्ताह आहे, कोणाला बोल नको, फक्त तुलाच सांगितलंय. बिना पॉम्पलेटचा प्रचार, फ्लेक्स लावायची गरज नाही. आमच्या महिला मंडळ म्हणजे कथा करणारी बाईचं एवढं लक्षात असू द्या. तो श्रापच लागलेला, बाईच्या पोटात काही राहतच नाही. सगळ्या गावात बिना पत्रिकेचा प्रचार. हो, सावळा आला तो राम आहे, गोरा आला तो लक्ष्मण आहे, सावळा आला तो राम आहे, गोरा आला तो लक्ष्मण आहे. बाप रे. आणि सगळ्या बाया, सगळ्या स्त्रिया, पुरुष, नगर थप्प झालं या दोघांना बघण्यासाठी. नगर थप्प. आता गंमत अशी झाली, रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते, कृष्ण असते तर त्या ठिकाणी म्हणले असते मर्यादा उल्लंघण्याचं कामच आहे. 8 म्हणजे वाकडं, देहुडा चरणी वाजवितो वेणू. राधेला पाहिलं आणि कृष्ण वेडे झाले. थोडस भागवतात जाऊया. राधेला पाहिलं आणि कृष्ण वेडे झाले आणि आईच्या मागेच लागले, हे आई माझं लग्न लावून दे ना. राधिका गोरी से, आई माझं लग्न लावून दे. राधिका गोरी से, धीरज की छोरी से, राधिका गोरी से, धीरज की छोरी से,
मैया करा दे मेरू ब्याह। चोरी से नीरज की चोरी से मैया करा दे मेरो ब्याह। यशोदा म्हणते नाही, उमर तेरी छोटी है, अजून नाक पुसता येत नाही म्हणे नवरी पाहिजे। उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है,